परेश ठाकूर तुमचे खेळाडू यांना विनंती आहे मंचावरती यावं. तर सामना लगेचच सुरू होईल. आता पहिल्या फेरीतील चौथा आणि शेवट. एकीकडे सार्थक 11 जुई या टीमचे आयकॉन खेळाडू महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन वामन म्हात्रे मॅन फ्रॉम वाकलन आणि विकी भोईर धारावे हे दोन आयकॉन खेळाडू असतील, तर दुसरीकडे भैरवनाथ विचुंबे टीमच्या वतीने आशिष मेरोळ आणि सुमित डोंगरे पारगाव हे दोन खेळाडू आपल्याला पाहा मिळतील. दोतुम संघाचे खेळाडू परेश ठाकूर यांचा आपण सन्मान करू. मी सुलक्षण भोईर उर्फ लारायणा विनंती करेन की आपल्या शुभ असे आपण त्यांचा सन्मान करावा. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण. केतन म्हात्रे आणि त्याच्या जोडीला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया अंकिलेशला, ज्याने चांगला खेळ केला. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, चेंडू चालला शॉर्ट मॅन मधून, वाईड बॉल आणि 1+4 5 धाबा या ठिकाणी मिळतील. मॅन ऑफ द मॅच दिली जाईल अंकिलेशला, ज्याने चांगला खेळ केला. एससीसी मोठी जुई टीमच्या बाजूने. पहिल्याच बॉलवरती 5 धावा. लागले, चेंडू बराच वेळ आबेत होता, पाठीमागे चालला, एक धाव कंप्लीट केला. सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण करत असताना स्क्रीन बॉल युमिसा डेफिनेटली फार मोठा फलंदाज बाद होतोय, ज्याच्या खेळ पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी झाली होती. मात्र तो खेळाडू केतन म्हात्रे अगदी स्वस्तात बाद होत असताना आशिष मेरोळ एक नावाजलेला गोलंदाज, ज्याने एका नावाजलेल्या फलंदाजाला बाद केलं आणि सार्थक 11 जुई संघाला पार मोठा धक्का लागला. विकी भोईर बंडाऊनला आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता.
चेंडू अगदी यॉर्कर होता, खोदून काढला चेंडूला ऑन साइडला, एकेरी धाव मिळत असताना पुन्हा एकदा वाईट बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न केला. दुसरा चेंडू वाईट या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. वाईट बॉल, अगोदर ऑफ स्टंप आता लेग स्टंप खेळत असताना लागोपाठ दोन चेंडू खराब फेकण्यात आल्यात. धावसंख्या 10 धावा. स्कोरबोर्डवरती प्लेस केला चेंडूला हलक्या हाताने कबलच्या दिशेला ढकलून दिलंय. एकच धाव. चांगलं षटक आशिष मेरूळचं पाहायला मिळालं, कारण जरी पहिल्या चेंडूवरती 5 धावा आल्या असल्या तरी मात्र त्यानंतर मोठी विकेट प्राप्त केली. वा, वाईट यॉर्कर, चेंडू गेला डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकूण धावा 1 बाद 11 धावा. सार्थक 11 जुई या संघाची 11 ही धावसंख्या. स्वप्नील कांबळा पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक, पहिला चेंडू डॉट. वा, अगदी वेगाने चेंडू फेकला जातो या डॉट. करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. अतुल मात्रेच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावा. बॅटच्या स्वरूपामध्ये पहिला चौकार पाहायला मिळाला. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस पूल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर च्या आवाक्याच्या बाहेर जात असताना चौकारानंतर षटकार आला अतुल मात्रेच्या पाठमधून. पुन्हा एकदा फटका चांगला, अगदी सरळ चेंडू गेलाय. एकच धाव. चौकार षटकार, त्यानंतर एकेरी धाव मिळत असताना स्कोर झालाय तो एकूण 22-22. 22 धावसंख्या. यस, वाईड बॉल.
विकी बोयरला पाहतोय आपण स्ट्राइक वरती. फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर. सुपर षटकार विकी बोईर. दोन षटकांचा केस संपला. 29 धावा स्कोरबोर्ड वरती. बॉल येईल. देतो गोलंदाज अविनाश पाटील. विचुंबे टीमच्या बाजूने आपल्याला तिसरा गोलंदाज. 2 ओव्हरमध्ये 29 झाल्यात. एक खेळाडू बाद झाले आतापर्यंत. ते सुद्धा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर उपस्थित आहे. एकेरी धाव. पुन्हा एकदा गॅप मध्ये सुमित आहेत ते एकच धाव. चांगली फिल्डिंग. थ्रो स्क्वेअर आहे त्यामुळे 1+1 2 धावा. (31) 31 धावा. 32. सचिन गोवारी यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. सचिन गोवारी. कॅचिटचा कॉल. आशिष आहेत त्या ठिकाणी. झेल टिपला जातो. फलंदाज बाद. आणखीन एक आयकॉन खेळाडू विकी बोईर बाद झालाय. मकरंद भगत आले आता 4थ्या क्रमांकावरती. बिग शॉट घ्यायचा प्रयत्न. चेंडू पाठीमागे चाललाय. फिल्डर आहेत एकच धाव. बेगाने गेला होता. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळत असताना उसारलीचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सन्मान्य अर्जुनजी भगत यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे मंचावरती या. आणि आमचे सचिन दादा या. वाईड बॉल. एक अभांतर धाव. तिसरे षटक प्रगतीपथावर सोडून दिलाय. या चांगला चेंडू होता. एक धाव कंप्लीट केली आहे.
अतुलच्या बॅटमधून पाहतोय आपण. या ओव्हरमध्ये चांगला षटक पाहायला मिळाला. एकूण स्कोर झाला 3 ओव्हरमध्ये 35 धाबा झाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 4 जतीन भोईर. क्लीन बोल्ड. दांडी गुल झाली आहे. आणखीन एक धक्का लागत असताना सार्थक 11 जी या संघाला. जीवन बेंडे न्यू बॅटर. फटका चांगला येतो. पाठीमागे चेंडू वळलाय. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा माणूस आहे आणि 2 धावा पूर्ण होत असताना दोन धावा पूर्ण केल्यात. लेग स्टंपला खेळण्याचा प्रयत्न. हलकासा अपील. वाईड बॉल. जतीन भोईर पाहतोय आपण लेफ्टी बॉलर्स. कॉपी बुक स्टाईलने चेंडूला ड्राईव्ह केलंय समोरच्या दिशेला. तोपर्यंत एकेरी धाव. मकरंद भगतला पाहतोय स्ट्राईक वरती. बिग शॉट घ्यायचा प्रयत्न. फटका हवेत आहे. अभिषेक चेंडू खाली मात्र नाही आहे. ऋषी आले होते तोपर्यंत. दोन धावा. या ठिकाणी चेंडू पाठीमागे जातोय. पुन्हा एकदा एकेरी धाव. बाईच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा अतिशय चांगली अशीची गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी जतीनने या ठिकाणी दर्शवली. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरमध्ये धाबा आहेत त्या फक्त 42 धाबा. 42 रन्स.
शेवटचे षटक गोलंदाज अविनाश पाटील. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर मात्र झेल ड्रॉप, झेल सुटला जातोय. केट जाते, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र नाहीये. एक धाव. फटका चांगला आहे, तो सुद्धा पूल केलाय आणि हा षटकार साधावा. गुड शॉट. पन्नास धाबा 50 कंप्लीट झाली आहे. 50 धाबा स्कोरबोर्ड वरती होत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला, पुन्हा एकदा 2चा कॉल आणि ते 2 धावा पूर्ण. गुड शॉट. पुन्हा एकदा फटका सांगा केल्यात, पुन्हा एकदा 2चा कॉल. या ठिकाणी रनआउटची संधी आहे मात्र नाही आहे. पुन्हा 2 धावा. चोपन्न 54 धाबा झाल्यात. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आणि फलंदाज बाद. 54 या धावसंख्येवरती पाहतोय आपण. डाव आटपलाय पहिला आणि 55 धावसंख्येची गरज असेल भैरवनाथ विचुंबे संघाला. गिरीश चिमणे या दरम्यान आमचे जुई संघाचे कॅप्टन आणि एक लेजंड खेळाडू गिरीशजी चिमणे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. या आपण मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. पाहू शकता मोठा सामना. फर्स्ट इनिंग
झाले असून धावसंख्या झालेले ते 54. 55 धावाचं आव्हान विचुंबे संघासमोर ठेवण्यात आलं आहे. प्रथम फलंदाजी करताना जुई संघाने जोडले ते 54 धावा. त्यामध्ये आपण पाहू शकता आयकॉन खेळाडू केतन म्हात्रे स्वस्तात बाद होताना आपल्याला मिळाले. त्यानंतर विक्की भोईर कधीशी साजेदारी करू शकले नाही आणि धावा त्या जमल्या ते 54 धावा. तर येणाऱ्या 5 षटकामधील विचुंबे संघाला टार्गेट असेल तो 55 धावांचा. येणारे 30 चेंडू 55 धावा. सलामीची जोडे आलेले विचुंबे संघाकडून सुमित डोंगरे आणि आशिकेश भोईर आपल्याला पाहायला मिळतील. त्याच दरम्यान जय संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता विक्की भोईर. आयकॉन विक्की भोईर आपण पाहू शकता. मोठमोठे सामने ISPL देखील अशी मोठी स्पर्धा गाजवणारे आयकॉन खेळाडू जय संघामध्ये आपण पाहू शकता केतन म्हात्रे आणि विक्की भोईर पाहायला मिळतील. त्यांचा सामना करतील सुमित डोंगरे. प्रथम पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन विक्की भोईर. 55 धावांचं आव्हान विचुंबे संघासमोर. कशा प्रकारे खेळून करतील पाहूया. वेगवान अशी गोलंदाजी ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. सुमित डोंगरे काय ते बॉल जज करू शकले नाही. त्याच दरम्यान 2 धावा देखील काढून चोरून काढण्यात आलेल्या आहेत. मात्र रनिंग बिटवीन द विकेट लेग बायच्या स्वरूपात पंच आम्हाला कळत आहेत. बॉलाला वेग खूपच असताना आपण तशीच गोलंदाजी आशिष मेहरुल देखील त्यांची पाहिली होती. वेगवान गोलंदाजी विक्की भोईर यांची वेगासाठी जाणले जातात. विक्की भोईर परत एकदा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. इथं मात्र लॉंगाच्या दिशेने खेळून काढलेला एकच धावावरती संतुष्टी. धावसंख्या झालेली ती 3. तर वेग आणि वेग विक्की भोईर यांचा हत्यार असेल वेग. बघू आशिकेश काय प्रकारे खेळतायत. वेगवान पद्धतीचा चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काहीसा चांगला संपर्क नसताना एक धाव घेण्यात यशस्वी. एक धावगेवर समाधान. धावसंख्या झालेली ती 4. पहिला चेंडू आपण पाहिले. पहिले 2 चेंडू वेगवरती सवार होता विक्की भोईर. जर LBW असतं तर पहिल्या चेंडूवरती मला तर सुमित डोंगरे हे LB च्या स्वरूपात बाद झाले असते. पुढील चेंडू विक्की भोईर यांचा. परत एकदा वेगवान चेंडू लेग साइडला फ्लिक केलेला चेंडू. तो मात्र थर्ड मॅनने बॉल गॅदर करत असताना एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली ती 5. चार चेंडू. पुढील चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू. विक्की भोईर काहीसे बॉलला गॅदर करू शकले नाही. आशिकेश भोईर बॉल शोधत राहिले. बॉल एसटी रक्षकाच्या हातात डॉट बॉलच्या स्वरूपात. 5 चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. परत एकदा वेग आणि त्याच वेगचा फायदा घेत असताना आशिकेश भोईर यांनी लावलेला शानदार षटकार. काहीच केलं नाही, फक्त वेगावरती बॅटचा पेस ओपन केला आणि बॉल वेगाच्या स्वाराने गेला बाउंड्री लाईन बाहेर 7 धावांसाठी. खूपच छान अशी गोलंदाजी, तितकीच छान फलंदाजी आशिकेश भोईर तर्फे आपल्याला पाहायला मिळालेली. षटकारांच्या समाप्तीला धावसंख्या झालेली ती 11. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार याने समीकरण बदललेस करून ठेवलेलं आहे. छान अशी गोलंदाजी टाकत असताना शेवटच्या चेंडू मात्र वरती हाणामारी करत असताना आशिकेश भोईर यांनी विक्की भोईर यांना पाठवलेलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आणि धावसंख्या जोडलेली आहे ती एका षटकामध्ये 11. पुढील षटक घेऊन येत असताना आपण पाहतो अतुल म्हात्रे यांना आणि आयकॉन खेळाडू सुमित डोंगरे फील्डवरती. शॉर्ट प्रकारचा चेंडू लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा इतका चांगलासा संपर्क नव्हता. लेग बायचा इशारा अंपायरचा. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव घेण्यात यशस्वी. छान असा वेगवान गोलंदाज सुद्धा आहे अतुल म्हात्रे. आपण पाहतो
जुई संघातून खेळत असताना अष्टपैलू खेळाडू, जितकी छान त्याची फलंदाजी आहे तितकीच छान गोलंदाजी करत असताना आपण पाहतो अतुल म्हात्रे यांना. वेगवान पद्धतीचा गोलंदाज अतुल म्हात्रे, खूपच छान असा गोलंदाजी करताना पाहतोय आपण. पुढील चेंडू अतुल म्हात्रे यांचा. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र काहीसा कन्फ्यूज करून ठेवलाय बॅट्समॅनला. आशिकेश भोईर याला पहिला चेंडू खेळत असताना बॉलची लाईन पिकअप करू शकले नाही. डॉट बॉलच्या स्वरूपात बॉल एसटी रक्षकाच्या हातात. खूपच छान असा कमबॅक अतुल म्हात्रे यांचा आपल्या संघासाठी. पुढील चेंडू ब्लॉक आउट पद्धतीला चेंडू खोदून काढा. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न येत नसा, चांगला संपर्क नाही. जीवन बेंडे बॉल कलेक्ट करत असताना इथं मात्र एकच धावांनी मानायला लागेल. 13. आतापर्यंत 3 चेंडू टाकल्यावर धाव खर्च केल्यात ते फक्त आणि फक्त 2. छान अशी गोलंदाजी आपण पाहू शकता अतुल म्हात्रे यांची. 55 धावांचं लक्ष्य डिफेंड करण्यासाठी जुई संघ सज्ज. गोलंदाजी पाहू शकता, छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अशाच प्रकारे गोलंदाजी चालत राहिली तर धावा डिफेंड होतील. परत एकदा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू लेग साइडला फ्लिक करून काढले सुमित डोंगरे यांचा पेटेंट शॉट. इथं मात्र एकच धाव. धावसंख्या झाली ती 14. उर्वरित दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या त्या अतुल म्हात्रे यांनी. बघूया कशा प्रकारे आशिकेश भोईर खेळून काढतील अतुल म्हात्रे यांना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॉल आणि बॅटचा काहीचा संपर्क नाही. लेग बायच्या स्वरूपात बॉल थर्डमॅनच्या दिशेने, तिथं त्या दरम्यान 1 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 15. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. खूप छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जुई संघातून. ज्या प्रकारे त्यांनी टार्गेट ठेवलं त्याच प्रकारची गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. कुचट गोलंदाजी, एकही मोठा फटका खेळू देत नाहीयेत फलंदाजांना. अशाच प्रकारची फलंदाजीची गरज आहे जुई संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र बॉल डॉट आणि छान अशी षटकाची समाप्ती. धावा खर्च केल्यात ते मात्र 4. अतुल म्हात्रे यांनी. धावसंख्या झालेली होती 15. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकता 11 धावा खर्च झाल्या होत्या. तिथं मात्र कुठेतरी कमबॅक करून दिलेला अतुल म्हात्रे यांनी जुई संघाला. आणि धावसंख्या झाली ती 2 षटकानंतर 15. पुढील येणारे 18 चेंडू. धावांची गरज असेल ती 40. 18 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण. अजूनही सलामीची जोडी विचुंबे संघाची आपल्याला खेळत असताना आपण पाहू शकतो. त्याच प्रकारे जुई संघातील आता येणारा षटक कोण घेऊन येईल तर आपण पाहू शकतो द लेजेंड, द एक्सपिरियन्स रवी कडू दा आपल्याला पाहायला मिळतो. रवी कडू सर, द लेजेंड, फिरकीचे जादूगर ज्यांना म्हटलं जातं. तिसरं षटक रविदा पाहू शकता फेस करतील आशिकेश भोईर. फिरकीचे जादूगर रविदा ज्यांना ओळखलं जातं जुई संघातील एक्सपिरियन्स खेळाडू. शॉर्ट प्रकारचा चेंडू लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. वाईड चेंडू. अतिरिक्त धाव. वाईड +1 च्या स्वरूपात 2 धावेने वाढ. धावसंख्या झाली ती 17. पुढचा चेंडू. शॉर्ट प्रकारचा चेंडू. बॉल काहीसा पिच पर्यंत पोहोचत नसताना शॉर्ट पद्धतीचा चेंडू गॅदर पिक केला सुमित डोंगरे यांचा. पॅटर्न शॉट लेग साइडच्या दिशेने. मोठा फटका. रवी धावरती हाणामारी. मोठा फटका 6 धावांसाठी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 23. खूपच शॉर्ट पद्धतीचा चेंडू.
आणि शॉर्ट पद्धतीच्या चेंडूमुळे टायमिंग मिळालेला फलंदाजाला टायमिंग घेऊन खेळायचा प्रयत्न यशस्वी लेग साइडच्या दिशेनं षटकारासाठी पाठवलेला सुमित डोंगरे यांनी. परत एकदा बेटी खालचा चेंडू गॅदर पिक केलाय. सुमित डोंगरे यांनी पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. इथं मात्र आपण पाहू शकता लेजंड खेळाडूवरती तुटून पडत असताना सुमित डोंगरे लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. रविदाच्या गोलंदाजीवरती त्यांनी समीकरण बदलून ठेवलेलं आहे. 29 धाव. ज्या प्रकारे मागच्या ओव्हरमध्ये अतुल म्हात्रे यांनी गोलंदाजी केलेली काहीसा कमबॅक करून दिलेला, परंतु आता मात्र रविदाच्या 2 चेंडूवरती सलग 2 मोठे फटकारांनी समीकरण काहीसं बदलून ठेवलेलं आणि सामना झुकवून दिलेला आहे. तो विचुंबे संघाच्या बाजूने अजून देखील 4 चेंडू शिल्लक असताना पाहू शकतो आपण की रविदादा काय प्रकारे कमबॅक करून दाखवतील. आपल्या संघासाठी कमबॅक करणं गरजेचं, कारण की आपण जर टार्गेट पाहिलं तर फक्त आणि फक्त 55 धावांचा आहे. बघू कशा प्रकारे गोलंदाजी होते. खेळून काढतील सुमित डोंगरे. बॉलिंग एंडवर आहेत रविदा. फुल टच प्रकारचा चेंडू, गुगली प्रकारचा चेंडू, स्लोवर वन. काहीच बॉलची गती ओळखू शकले नाही सुमित डोंगरे. बॉल मात्र 1 धावांसाठी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली होती 30. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर मोठा फटका. इथं मात्र झेलबादची संधी आणि झेल ड्रॉप झालेला आहे. फिल्डरची क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही रविदाला आणि इथं मात्र आशिकेश यांचा झेल ड्रॉप झालेला आहे. 2 धाव त्यात धरून पळून काढलेले आहेत. ब्लॉक पद्धतीचा चेंडू, डॉट पद्धतीचा चेंडू. इतर मात्र या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. अजूनही धावा झालेल्या आहेत ते 32. अजूनही 23 धावांची गरज. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. समीकरण आहे ते 13 चेंडू 23 धावा. अजूनही सलामीची जोडी विचुंबे संघाची खेळत असताना आपण पाहू शकतो. स्लोअर पद्धतीचा चेंडू, डॉट प्रकारचा चेंडू आणि 2 चेंडू वरती मोठे फटके आल्यानंतर छान असा कमबॅक करून दाखवला रविदा यांनी. धावा खर्च केल्यात ते 17 धावा मात्र खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकता आलेली धावसंख्या होती ती 11. दुसऱ्या षटकामध्ये छान अशी गोलंदाजी अतुल म्हात्रे यांची फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. नंतर रविदाचा महागडा षटक आपण बघू शकता 17 धावा खर्च केलेल्या. आता धावसंख्या झाल्या ते 32. येणारे 12 चेंडू 23 धावांची गरज विचुंबे संघाला. परत एकदा आपण पाहू शकता अतुल म्हात्रे गोलंदाजी एंडवरती. खेळून काढतील त्यांना सुमित डोंगरे, आयकॉन खिलाडू विचुंबे संघातील. वेगवान पद्धतीचा चेंडू ज्या वेगात आला त्याच वेगात त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्यात आला. खूपच छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती अतुल म्हात्रे यांची. परंतु यावेळेस काहीच सुमित डोंगरे यांनी निश्चय केला होता की याच षटकामध्ये देखील सामना संपवायचा आहे आणि त्याच प्रकारे त्यांची फलंदाजी पाहायला मिळत असं. आता मात्र आक्रमण करत असताना सुमित डोंगरे पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका. ज्या मागील षटकामध्ये 4 धावा खर्च केलेल्या त्याच गोलंदाच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार. इरादे स्पष्ट सुमित डोंगरे यांचे. परत एकदा वेगवान चेंडू, काहीसा वेगच यावेळी खूप पाहायला मिळाला. अतुल म्हात्रे यांचा बॉल डॉट बॉलच्या स्वरूपात यष्टीरक्षकाच्या हातात. परत एकदा अतुल म्हात्रे कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. समीकरण अजूनही
अंपायरचा इशारा, वाईड प्रकारचा चेंडू, +1 बाउन्सचा इशारा करत असताना गोलंदाजाला पुढील चेंडू अतुल म्हात्रे यांचा, स्लोअर पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जाऊन गॅदर केला, मिड ऑफच्या दिशेनं एकच धाव घेण्यात यशस्वी, धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती अजून मात्र 9 चेंडू आणि 15 धावेंचा समीकरण विचुंबे संघासाठी. वेगवान पद्धतीचा चेंडू परत एकदा मारण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नाही. इथं मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र जिथं 1 धाव होती तिथं आपण पाहू शकता 4 धावा आल्यात. जिथं 1 धाव होती तिथं आपण पाहू शकता 4 धावा आल्यात. कॉन्फिडन्स काहीसा लो पाहायला मिळतो आपल्याला जुई संघाचा. धावसंख्या झालेली आहे ती 44. फुल टॉस पद्धतीचा चेंडू स्लोवर टाकायचा प्रयत्न, बॉल गेलेला फुल टॉस, त्याचा पुरेपूर समाचार घेतलेला आहे आशिकेश भोयर आणि बॉल याला पाठवलाय सीमा रेषे पार 6 धावांसाठी. करकरीच षटकार. धावसंख्या इथं मात्र बॅट्समॅन रिव्ह्यू फुल टॉस बीमर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया. नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. नो +6. तर आता मात्र पूर्ण समीकरण बदलून टाकले. सामना आपल्याला विचुंबे संघाच्या बाजूने झुकत असताना दिसतोय. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा चेंडू झेल झाला तरी विकेट मिळणार नाही, कारण की चेंडू आता फ्री हिट धाव घेतलेली ती 1 धावसंख्या झालेली आहे ती 52. 7 बॉल 3 धावेंची गरज. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू सन्मान्य पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. इथं मात्र एकच धाव घेण्यामध्ये संतुष्टी. धावसंख्या झालेली ती 53. आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 2 धावेंची गरज. समीकरण आपण पाहू शकता. पहिल्या षटकामध्ये अतुल्यांनी धावा खर्च केलेल्या फक्त 4 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 19 धावा. सगळ्यात महागडं षटक आपल्याला वाटलं रविदास होतं. जीवन भेंडे लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईड. समीकरण झालेलं आहे. 6 चेंडू 1 धावेची गरज. खेळून काढलाय पॉइंटच्या दिनी. इथं मात्र विचुंबे संघ विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूपच छान अशी फलंदाजी झालेली आहे. तर पुढील सामना मोठी जुई विनर वर्सेस विचुंबे संघ. तुमच्या कर्णधाराला विनंती आहे लवकरात लवकर टॉस साठी यायचे. पुढील सामना विनर वर्सेस विनर असेल. मोठी जुई वर्सेस विचुंबे संघ.